एवढे सर्व 22 जे आमच्या गटातले आहेत त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता एक अंमळनेरचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, शहराचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि स्वच्छ आणि सुंदर शहर आपलं अंमळनेर जे लोकांना अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपलं अंमळनेर व्हायला पाहिजे। या हिशोबाने सगळ्यांनी नगराध्यक्ष परिषद बाविस्कर आणि शिवसेना या गटाला त्यांनी पाठिंबा दिला। मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो आणि यामध्ये परवा आम्ही 2 गट स्थापन केले, शिवसेना आणि बाकी अपक्ष नगरसेवक असं करून 16 आणि एक 6चा असं स्वतंत्र असं 2 गट आम्ही स्थापन केलेले आहेत की जेणेकरून आपल्याला सगळ्या लोकांना न्याय देता येईल, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येईल। कारण एकच गट स्थापन झाला असता तर आमचा कॉपचा नगरसेवक जो आहे तोही एक कमी झाला असता, पण ते म्हणजे संख्याबळ आणि त्याचे गणित घेऊन आम्ही त्या पद्धतीने सुरुवातीला तो सगळे सांगतच होतं की आपल्याला एकच गट स्थापन करायचा आहे, परंतु ती परिस्थिती आणि ते कॅल्क्युलेशन बघितल्यावर आम्ही सगळी माहिती काढल्यावर आम्हाला एक 2 गट आपण स्थापन करून घेतलेले आहेत। यामध्ये आमच्या कॉपचा एक नगरसेवकी वाढतोय आणि आमच्या सगळ्यांचा एकमताने विचार म्हणजे सगळं समविचारी आम्ही आलेलो आहोत की प्रत्येकाला न्याय द्यायचा, प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा। असा कुठला समाजाला नेतृत्व करण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही ठरवलेलं आहे की नगरसेवक जो आम्ही कॉपचा देऊ हा 1 वर्षासाठी देऊ की जेणेकरून जास्तीत जास्त नगरसेवकांना किंवा लोकप्रतिनिधींना म्हणजे समाजाच्या लोकप्रतिनिधींना आपल्याला न्याय देता येईल। आता जे निवडलेले आहेत ते जे पराभूत झालेले आहेत तेही सगळे आमचे नगरसेवकच आहेत। जे पराभूत झाले त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही नगरसेवक म्हणूनच ट्रीट करा, कारण नगराध्यक्ष आणि पूर्ण टीम आपली आहे आणि आपलं ध्येय कसं आहे की सगळं परिसरातलं काम, लोकांच्या समस्या या सगळं सुटायला पाहिजे आणि हे त्यांच्या मनाचं समाधान व्हायला पाहिजे या विचाराने आपल्याला काम करायचं। आज या 2-3 दिवसामध्ये अनेक चर्चेला उधाण आलं होतं, काही सांगत होते की यांचं काय कॉम्प्रोमाइज झालं आणि हे वेगळं करून उपाध्यक्षपद तिकडं जाईल इकडं जाईल असं का कुठंच जाणार नाही। सगळे पद आमच्या दोघांमध्येच राहणार आहेत, म्हणजे जे 2 गट आहेत त्या 2 गटांमध्येच राहतील आणि सगळ्यांना न्याय द्यायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। जी व्यक्ती म्हणजे आपले आमदारच विविध गोष्टींचा वल्गना करत राहिले होते, तुम्ही त्यांच्या भाषणे ऐकलं असेल, सगळं ऐकलं असेल की अंमळनेरमध्ये प्रचार करायचा आहेच म्हणे पण नंदुरबारला पाटा पाडायला जायचंय। परंतु त्यांचा अंमळनेरमध्ये ठिकाणा लागला नाही, नंदुरबार तर फार लांबची गोष्ट आहे। नंदुरबारमध्ये एकाचा पाटा पडायला लागला माझ्या तर 2 मुलं माझे निवडून आले। तू काय एकाचा पाटा पाडणार, काय करणार? मागच्या भाषणमध्ये मला वाटतं पारोळ्याचे आमदार होते, त्यांना नावच ठेवलेलं होतं चाटमाऱ्या म्हणून, परंतु आता लोकांनी ज्यांनी केलेलं दिशाभूल आहे
त्या दिशाभूलवर लोक बळी पडणार नाहीत आणि सगळ्यांचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने अंमळनेरच्या जनतेला जे समाधान पाहिजे ते समाधान आम्ही या 5 वर्षात करणार आहोत. येत्या 1 तारखेला आमच्या पदभार सांभाळण्यासाठी आम्ही चार्ज घेण्यासाठी नगरपालिकेवर सगळ्या लोकांना आमंत्रित करून, व्यापाऱ्यांना असतील, विविध संस्थांना असतील, व्यायामशाळांना, सर्व समाजांना यांना आमंत्रित करून सगळे मिळून, कारण हे जनतेने आम्हाला पोच दिलेला आहे, जनतेची नगरपालिका आहे आणि जनतेच्या साक्षीनेच आम्हाला तो चार्ज घ्यायचा आहे. आणि म्हणून 1 तारखेला मोठ्या संख्येने सगळ्यांना आमंत्रित करून त्यांच्या साक्षीने आम्ही 1 तारखेला चार्ज घेणार आहोत आणि तिथंच एक विजयी सभा आम्ही ठेवलेली आहे. आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवा आणि जास्तीत जास्त जनतेचा आशीर्वाद आमच्या या सगळ्या टीमला लाभेल आणि यामध्ये आपला सर्वांच्या सिंहाचा वाटा राहील एवढी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आमदारांनी एक आव्हान दिलेलं आहे की जी आता 24 तास पाणी पुरवठा योजना आपण जो हे केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या कार्यकाळात जे सुरू होती, जे काम सुरू होतं, मात्र आता पाणी तुम्ही 24 तास पुरवाल आणि इतर सुविधा पुरवाल, याच्याबद्दल तुमचं काय नियोजन आहे? 24/7 ही योजना मी आमदार असताना टाकलेली होती. तर त्यांनी पाठपुरावा केला का नाही केला त्याचा मला सांगता येणार नाही, कारण 5 वर्षाचा काळ आणि त्याच्यानंतरचा काळ मंत्री झाल्यानंतर बी त्यांच्याकडनं ती योजना आली नाही आणि हे दिशाभूल करण्यासाठी त्यांनी जे 24/7 ची योजना सांगतायत. परंतु ही योजनाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि त्याचा शेवट पण आम्ही करून 24 तास पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. परंतु जनतेला विचारता जनता एवढेच सांगते की आम्हाला 1 दिवस आड दिला तरी चालेल, परंतु परिस्थितीनुसार आपण 1 दिवस आड तर करणारच आहोत. पण 24/7 जी योजना आहे ती योजना लवकरात लवकर लाभून लोकांना 24 तास पाणी कशा पद्धतीने देता येईल याचा आम्ही नित्य प्रयत्न करू. करवाढीवर आपले काय उपाययोजना? काही करमध्ये व्याजाचा दंड भुर्दंड लावलेला आहे. त्यावेळेस श्रीदादा मित्र परिवार आघाडीचे नगरसेवक म्हणून होते, आता सगळे शिवसेनेत आहेत. तर तो भुर्दंड 2% जो होता तो बंद करण्याचा, तो कमी करण्याचा, रद्द करण्याचा आम्ही सुरुवातीपासून विविध आंदोलन केलेले आहेत आणि तेही आम्ही बंद करू. कर नवीन सगळे जेवढे घरं आहेत जे जुने नवे झालेले आहेत ते सगळ्यांचं मोजमाप करून, सगळ्यांचं अवलोकन करून त्याच्यावर जे कमी होत असेल ते कमी करू आणि सगळे काही व्यवस्थित कायदेशीर नगरपालिकेचंही नुकसान होणार नाही आणि जनतेला बी जादा बोजा पडणार नाही, या पद्धतीने आम्ही त्याच्यात मार्ग काढू. 13च्या जागेवर 15 होतील, पण 13 ते 12 होणार नाही एवढी माझी विचार. सर्वात मोठं आव्हान जे पालिकेवर 110-115 कोटीचं जे कर्ज आहे ते नील होईल का? निश्चितच जेवढं कर्ज आहे त्यामध्ये विविध योजना आणि याचा आणून ते आम्ही त्या योजनेच्या माध्यमातून आता माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत, यांच्या मार्गदर्शनाने आणि एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास मंत्रीच असल्याने आपल्याला निधीचा कमी पडू देणार नाही. तो कर्जही आपण लवकरात लवकर कमीत कमी करता पद्धतीने करता येतो तेही आम्ही. डॉक्टर परीक्षित बाविस्कर राजकारणापासून नवखे आहेत आणि त्यांना मोठं पदभार दिल्यात आलेले, तर ते जबाबदारी कसं पेलतील? पाण्यात पडल्यावर पोहायचं शिकून जातो माणूस. पाण्याच्या बाहेर राहतो तेव्हा भीती राहते. निश्चित आम्ही माननीय गुलाब भाऊंना आमंत्रित करतोय आणि गुलाब भाऊ त्यांच्या जवळपास होकारच आहेत, तेही येणार आहेत. आता सगळे आम्ही बसून चर्चा करू आणि त्याच्यावर निर्णय घेऊन
उपनगराध्यक्षपद, सभापतीपद सगळे आम्ही ठरवतो. नगराध्यक्षपद आणि इतर नगरसेवक आपले निवडून आलेत, या यशाचं श्रेय नेमकं कोणाला देणार? जनतेला देऊ आम्ही. अंमळनेरच्या जनतेने दिलेलं आणि श्रेय सर्व गोरगरिबांचं आणि अंमळनेर जनतेचं आहे. विरोधकांच्या पराजयाचं काय कारण असू शकतं, तुम्ही काय सांगा? तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. तुम्ही बी पत्रकार आहात. आता तुम्ही असं म्हटलं की आमदारांनी मला नंदुरबारला पाटा पडायला जायचं नंदुरबारला राष्ट्रवादी आमदारांनी फार मोठ्या वल्गना केल्या होत्या की उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे 125 ते 150 नगरसेवक निवडून येतील. परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नंदुरबार आणि अंमळनेरचा विचार केला तर नंदुरबारमध्ये 30 आणि इथं 12 म्हणजे 35 नगरसेवक, 30 आणि 45 नगरसेवक तर आमच्या शिवसेनेच्या चिन्हावरचे झालेले. बाकी अपक्षाची जोड आलेली. एकही नगरसेवक राष्ट्रवादीच्या नंदुरबारमध्ये निवडून आलेला नाही. तळोद्याचा विचार केला तर तळोद्याचाही जो नगराध्यक्षांची टीम बसलेली ती माझ्या भाचा आहे. शिवसेनेमध्ये आम्ही त्यांना घेत होतो, पण स्थानिक राजकारणामुळे माननीय कोकाटे साहेबांजवळ माझे चांगले संबंध आहेत, माझे मैत्रीचे संबंध आहेत आणि कोकाटे साहेबांना लावून आम्ही तळोद्याच्या राष्ट्रवादीमध्ये पूर्ण पॅनल निवडून आणलेलं आहे. तर या हिशोबाने या महाशयांचा कुठेही काडी मात्र संबंध येत नाही. एवढंच काय, त्यांच्या ज्या मिसेस उभ्या होत्या त्यांना तिथं आता मतदानाचं गणित घेतलं तरी आमच्या उमेदवाराला 700 ते 800 मतं आहेत. म्हणजे तिथेही त्यांना विरोधात आहे. अजून आम्ही थोडा जोर लावला असता तर त्यांच्या मिसेसलाही पराभूत केला असता. कारण गावात शहरामध्ये त्यांच्या वलयच राहिला नाही. घरचंच काही नाही आहे त्यांच्याकडे आणि बाहेर कुठं पाटा पाडायला जाणार. पहिले घर सांभाळा नंतर बाहेर जा. वल्गना आहेत ते क्रीडा मंत्री. आणि एकही नगरसेवक निवडून आणला नाही. एक उत्तर महाराष्ट्रामध्ये एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही तर क्रीडा मंत्री पद करून देणार आहेत. वरचे नेते बी हुशार आहेत ना, लंगड्या घोड्यावर थोडी डाव लावणार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये एकही नगरसेवक निवडला आहे, नगराध्यक्ष नाही. निश्चितच मी त्यांचा बी आभार मानतो. त्यांनी म्हटल्यापेक्षा स्मिताताई असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, हे असतील, इवन साहेबराव दादाचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी पडद्या मागून आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे. आणि त्यांनाही माहिती आहे की आपल्याला विकास करायचा आहे अंमळनेरचा. त्यांचेही ध्येय चांगलं आहे की अंमळनेरचा विकास कोण करू शकतं. कारण हे जे नेते आहेत आपले आमदार ते स्वतःचाच विकास करतायत आणि त्यामध्ये तेही कुठंतरी कोंडल्यासारखे वाटत होते. म्हणून मला तरी वाटतं की ह्या निर्णयामुळे डॉक्टर परिचित भाविस्कर हे नगराध्यक्षाच्या पदावर विराजमान झाल्यामुळे ताई साहेबांनी आणि साहेबराव दादांनी दीर्घ श्वास घेतला असेल की बुवा आता सुटणं बुवा अंमळनेर, आता व्यवस्थित काम होईल. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या काही विकासात्मक योजना आहेत, त्या काही कारणास्तव अपूर्ण राहिल्या आहेत, पण त्यांनी जर अपेक्षा व्यक्त केली आपल्याकडनं तर त्या पूर्णत्वास येतील का? हे बघा, अंमळनेर शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी मी स्टुडंट म्हणूनच काम करेन, मी विद्यार्थी म्हणूनच काम करेन आणि सगळ्यांकडनं काय शिकता येईल तेवढं शिकून मी अंमळनेरचा सर्वांगीण विकास करू, एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो. आमदार हे पण महत्वाचं पद आहे आणि नगराध्यक्ष पद हे पण महत्वाचं आहे, परंतु आजच्या घडीला राजकीय परस्पर विरुद्ध आहेत.
तर याचा काही परिणाम होईल का अंमळनेरच्या विकासावर? नगर विकास खातं हे आमचे नेते शिवसेना प्रमुख आमच्या सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील आहेत. तर त्यामुळे यांनी कितीही डबा घातला आणि कितीही गोंधळ घातला तरी आम्ही व्यवस्थित पत्रवाळी मांडून जेवण देऊ. शिंदे साहेब स्वतंत्र डिसिजन घेणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादांनी काही डिसिजन घ्यायला सांगितलं, शिंदे साहेबांना सांगितलं, शिंदे साहेबांचा आदेश राहील तरच त्या डिसिजनचं पालन होईल. परंतु अजितदादांनी आम्हाला आदेश दिला तर त्याचे पालन होणार नाही. अपक्षांचा पाठिंबा तुम्हाला आहे. 12 आणि अपक्ष 11 त्या पाठिंबा मिळत असताना काय असं कॉमन प्रोग्राम ठरलाय का विकासाचा? निश्चितच विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्या अपक्षाने निस्वार्थपणे पाठिंबा दिलेला आहे आम्हाला. मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो. आणि आता ते वेगळे आणि आम्ही वेगळे असं नाही आहोत. आता आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही सगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र निर्णय घेणार आहोत. अंबळनेर शहराच्या जनतेने एकदम चांगला निर्णय दिलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवारांना म्हणजे जे अपक्ष उमेदवार निवडून आले त्यांचं तर कौतुकच आहे. पक्षाचे उमेदवार तर आलेच, म्हणजे अपक्ष आलेच, त्यांचं पण फार कौतुक आहे. आणि त्यांनी एक चांगली लढत देऊन विजय मिळवलेला आहे. मित्रहो, त्रिशंकू जरी परिस्थिती आपल्याला पहिल्या दिवशी दिसत असली तरी एकनाथ शिंदे साहेब असतील आणि समजा दादासाहेबांच्या नेतृत्वात समजा डॉक्टर साहेबांचा विजय असेल, एक विकासाच्या कामासाठी, एक स्वच्छ आणि सुंदर शहर होण्यासाठी कुठलाही घोडेबाजार न करता आम्ही 6 लोकांचा जो आमचा गट आहे तो दादासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी आहोत. आणि तुम्हाला मी आता शब्द देतो एक गटनेता म्हणून की चांगल्या कामासाठी आम्ही सदैव यांच्यासोबत राहू. आणि एक चांगलं अंमळनेर कसं घडेल, चांगले पदाधिकारी नेमून चांगला विकास कसा होईल यामागे आमचा दृष्टिकोन राहील. माझे 6 लोक कायमस्वरूपी दादांच्या सोबत आम्ही राहू. आम्ही सगळं एक आहोत. आता अपक्ष नाही, आता एकच पक्ष. धन्यवाद. त्याबद्दल तर पहिल्या दिवसापासून सांगतोय की अंबळनेरच्या जनतेचा विजय आहे. अंबळनेरची इच्छाशक्ती होती म्हणून मी आज तुमच्या समोर बसलेलो आहे. नाहीतर रात्रीच बोर्ड लागले होते, तुम्ही बघितले सगळ्या अंबळनेरकरांनी. त्या गोष्टी समोर अंबळनेरची इच्छाशक्तीच खूप मोठी. हेच सांगतो मी, अंबळनेरचे ऋण राहून गेले माझ्यावरती, ह्या जन्माचे तर ऋण राहून गेले माझ्यावरती. त्यांनी न काही करता बऱ्याच लोकांना भेटलो नव्हतो. आणि ते सांगतो दादा पण थोडंसं त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे होते. ताई आम्ही फिरायचो, खरं सभा घ्यायचो. मग ते म्हणजे मी अक्षरशः आता म्हणजे भारावल्या परिस्थितीमध्ये अजून पण मला कळत नाही काय सांगायचं लोकांना. आणि त्या विजननेच आम्ही पुढची म्हणजे विजन तर फिक्स आहे, डोक्यात फिक्स आहे काय करायचं काय नाही करायचं आहे. आम्ही कामं पण चालू करून दिले. आम्ही शिंदे साहेबांच्या बैठकीला दादांनी मला सचिवाकडे पाठवून पण दिलं. पाणीपुरवठा सचिवांकडे मी 3 तास डोकं खाल्लं आपल्या अंबळनेरकरांसाठी. म्हटलं आम्हाला विकासासाठी मतदान आहे म्हटलं. आणि ते मतदान आम्हाला एक एक मिनटं मी अंबळनेरकरांसाठी देणार आहे म्हटलं. मला जेवढा वेळ मला मिळालेला आहे मी एकच उत्तर देतो दादा. ताई मी जळगाव सिव्हिलला होतो. मला तिथले सर्व पत्रकार मित्र माझे म्हणजे सर्व मीडिया मित्र आहे माझा तिथले जळगावला. इलेक्ट्रॉनिक असो, पेपर मीडिया. मी जळगाव सिव्हिलमध्ये एक वर्ष काम केलेलं आहे. पण ते मला बाहेरून सांगितलं तुम्ही 10 वर्ष एवढं काम एका वर्षात केलेलं आहे सर म्हणे. तर तुम्ही आता समजून घ्या मी नगरपालिकेत केवढं काम करू शकतो. मी माझ्या प्रत्येक म्हणजे आम्ही जेव्हा पत्रकार परिषद जेव्हा मुलाखत जेव्हा सांगितलेलं आहे आपलं विजन काय आहे. आपल्या नगरपालिकेमध्ये स्वच्छता, आरोग्य, रोड, तुमचं काही एज्युकेशन, काही आता मला बरेच जण मी आता
म्हणजे वरिष्ठ लोकांना भेटतो, मला ते सुचव करतात, तुम्ही काहीतरी स्पर्धा परीक्षा केंद्र काढा, तुम्ही उद्योगधंदे आणा, इथं रिकामं सोडू नका लोकांना. काही छोटे छोटे प्रॉब्लेम आहे विप्रोचे रोडचे वगैरे, तर बऱ्याच गोष्टी महिला मला आरोग्य. मी त्यांच्या सुझाव घेतोय. ते पाणीचा प्रश्न आहे, दरचा प्रश्न आहे, तो आढावा बैठक घेणार, तर आम्ही त्याला वेळ लागेल. मी ते पहिल्या दिवशी पण निवडल्यानंतर सांगितलं होतं की आम्हाला थोडा 5-6 महिने वेळ द्या, आणि आता आढावा बैठक वगैरे त्याच्यामध्ये हळूहळू परिस्थिती कळणार आहे. आणि थोडा वेळ घेऊन टाकला, कारण गावातले जे वरिष्ठ म्हणजे जे सुशिक्षित मंडळी त्यांना घेऊनच आम्ही प्रवेश करून घेतला. डॉक्टर साहेब मध्ये नगरपालिका बोंबाळा वगैरे काय अजूनपर्यंत झालेलं नाही. त्यामध्ये बरेचसे उतारे असे आहे की जे हळूहळू सोडून टेस्टिंग जागा आहे, तर ते बंद करून जे जनावर आहे त्याच्यासाठी जेवढे मोकाट जनावर आहेत ते विचार आम्ही केलेला आहे. मोकाट त्यांना आम्ही सुशांत गुप्ता कामाने आवर घ्यायला पण पकडले जातील नागरिकांची. आवर घालण्यासाठी जेवढे आपले गोशाळा वगैरे आहेत ते यांना टाकून नगरपालिकाचे असतात काहीतरी नगरपालिकेचे हे असतात आपलं कोंडवाडा म्हणतो आपण. सोसायटी होती पहिले. कोंडवाड्याच्या याच्याऐवजी तिथं कोंडवाड्यामध्ये एक वेळा टाकल्यावर नगरपालिकेचे काही कर्मचारी असतील किंवा काय असतील ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे आम्ही गोशाळामध्ये तिथं टाकू, आणि एक वेळा त्याची पावती पाडू, 2 वेळा पाडू, 3री वेळ कधी नाही झालं तर त्या याच्यामध्ये आम्ही त्यांना कायमस्वरूपी गोशाळेमध्ये व्यवसायाने डॉक्टर आहात, मनेरला जो काही मनेरला विकासाच्या संदर्भात काही रोग आला असेल किंवा काही पडला असेल, रोग दुरुस्त करण्यासाठी अंमनेर मतदारांनी डॉक्टर बदलला आहे. आढावा करून डॉक्टरकडे आलेले. डॉक्टरांचं निदान जर चुकलं पुन्हा अंमनेरकर मतदार डॉक्टर बदलतील, काळजी घेतली पाहिजे. याच्यावर काय सांगा? 5 वर्ष वेळ खूप मोठा असतो. ते दादांनी तर त्यांच्या काळामध्ये 20-30 महिन्यातच काम करून दाखवलेलं आहे आम्हाला 5 वर्ष भेटलेले. त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा कुठे कुठे काय होणार आहे ते सुरू. नाही होणार. मता आले विचाराला त्याच्यामुळे अंमनेर थोडं डिप्रेशन मध्ये जाऊ शकतं काही गोष्टी. दगा फटका कसा होईल मी पण सांगणार नाही. दगा फटका मला त्याच्यासाठी फक्त नगरसेवकांना विनंती आहे, त्यांनी त्यांचं नाव काय मी तेच पूर्ण जाईल व्यवस्थित 5 वर्ष थांबलं. त्यांनी विचार करावा काही गोष्टी, एवढं सांगतो नगरसेवकांना. डॉक्टर साहेब, बघा, अंमनेर दगा फटका हा वेगळा आहे, तो गट आहे की क्रांती तलवार आहे का असं वाटतं? नाही ना. ते 1/3 लागतं नगराध्यक्षाला, तेवढं आमच्याकडे आहे. अगदी तलवार कशी काय फक्त असेल? तर विकास आलेच नसते कामांसाठी आमच्याकडे. सगळे एकत्र जावं. विकास कामांसाठी तर आम्ही ते 2 सांगतो. गट स्थापन करण्याचं विचार आमचा असं आहे की आमचा एक नगरसेवक वाढला. सगळ्यांना बाकी सगळे एका विचाराने आणि एका निर्णयाने, आणि जर समोरवाले विरोधक ते सांगताय की आम्ही अविश्वास करू, अविश्वासला 36 लोकांपैकी आम्हाला सिद्ध करायला 9 लोक पाहिजे. आमच्याकडे ऑलरेडी 22 लोक आहेत. पक्षाच्या याच्यावर निवडलेले आम्ही 12 ते 14 लोक आहोत. तर त्यांच्या कुठल्याही आमिषाला लोक बळी पडणार नाही, आणि सगळे नगरसेवकांचे पण हुशार आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला कशाला नगरसेवक होतील, प्रवाहाच्या दिशेने चालतील. त्यामुळे त्यांचं आता मला तरी असं वाटतं, मला माहिती पडतो आहे की त्यांच्या मिसेसचा राजीनामा घेत आहे. कारण ज्या आमदार मंत्री असलेली व्यक्ती आहे त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या विरोधात 7 ते 8 सेनमत आहेत. त्यांनी तर खरोखर नैतिकता राजीनामा घ्यायला पाहिजे. काय नैतिकता आहे? तुम्ही काय केलंय आंबेडकरांसाठी? तुम्ही स्वतःसाठीच केलेलं आहे जे केलेलं आहे ते. पालिका निवडून निघाली. माझ्या नंतर निघाली. पण हीच तर खंत आहे आम्हाला की विद्यमान आमदार
स्वतःच्या पत्नीला काढू शकत नाही बिनविरोध, किंवा प्रचंड आता माझ्या जो मुलगा आहे, माझ्या नंदुरबारला पाटा पाडायला जात होते, 1850 मतांचे लीड घेऊन तो निवडून आलेला आहे. 1850 मत लीड आहे त्याला. आणि फक्त वल्गना करायचंय म्हणून आपले जे पावड्याचे आमदार काय सतीश अण्णा ते सांगत होते, ते चुकीचं सांगत नाही की याच्या नावात ते आहे सीएम, चुकीचं सांगत नाही ते. धन्यवाद.